न कः अपि एतावन्तं खलु समयम् आरभ्य मिलितः। एतावन्तं खलु समयम् आरभ्य न कः अपि मिलितः। न कः अपि एतावन्तं खलु समयम् आरभ्य मिलितः यद् उद्धारादारात् भवति जगतः विस्मयभरः। यत् उद्धारात् आरात् भवति जगतः विस्मयभरः। इति इमाम् ईहाम् इति इमाम् ईहाम् ते मनसि चिरकालं स्थितवतीम् अयं सम्प्राप्तो अहं सफलयितुम् अम्ब प्रणयनः। व्याकरणाचा थोडा घोळ आहे. पंडितराज जगन्नाथाच्या बाबतीत असा आरोप करणं म्हणजे चिमणीच्या चोचीनं गरुडाचं अंड उचलण्याचा प्रयत्न करणं आहे. शहामृगाचं अंड पण आहे ते आहे, त्याला माझा इलाज नाही. कसं काय ते बघूया आता. न कहापि एतावन्तं खलु समयं मिलितः. इतका दीर्घ काळ, एतावत म्हणजे इतका, एवढा, एतावन्तं समयं एवढा दीर्घ काळ, न कहापि मिलितः एकही माणूस तुला मिळालेला नाही, एकही पापी जन तुला मिळालेला नाही. एतावंतम कालम ही द्वितीय झाली, ती व्याकरणाला धरून आहे. एखादी क्रिया किती काळ चालली तिचं ड्युरेशन सांगायचं असेल तर ते द्वितीयेत वापरलं जातं. आपण ते मेघदूतात पाहिलं होतं. वर्षम भोग्य हा शाप हा, म्हणजे ज्याला आपण मराठीत भर लावतो तिथे संस्कृतात द्वितीय येते. वर्षभराचा अभ्यास, मग ते वर्ष हे नाम संस्कृतमध्ये द्वितीयच जाईल. वर्षभर भोगावयाचा शाप द्वितीयच जाईल. इतका दीर्घ काळभर तुला कोणी सापडलंच नाही, त्यामुळे इतका दीर्घ काळभर, त्या इतका काळ याची द्वितीय वापरलेली आहे. इज द द्वितीय इज द ॲक्युजेटिव्ह केस ऑफ ड्युरेशन. ड्युरेशन अँड द पॉईंट ऑफ टाईम याच्यातला फरक जरा लक्षात घ्या. बहुतांश मंडळी तो घेत नाही, त्यामुळे इंग्रजीतही घोळ करतात. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 4 PM yesterday. इथे पॉईंट ऑफ टाईम आहे. पॉईंट म्हणजे सुईच्या टोकाने दाखवलेला असलाच पाहिजे अशातला भाग नाही. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2001. इथे अख्खं वर्षच मेन्शन केलं आहे, तरी इट्स अ पॉईंट ऑफ टाईम. केव्हापासून तो पॉईंट ऑफ टाईम, अमुक अमुक काळापासून. आणि ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर लास्ट 17 years. इथे ड्युरेशन सांगितलं आहे. ड्युरेशन असलं की फॉर येतं. पॉईंट ऑफ टाईम असलं, पॉईंट ऑफ बिगिनिंग की सिन्स येतं. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2001. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर लास्ट 17 years. हा पॉईंट ऑफ टाईम अँड ड्युरेशन ऑफ टाईम याच्यातला फरक लक्षात घ्या. ड्युरेशनला आपण मराठीत भर लावतो, तो रात्रभर अभ्यास करीत होता. इथे संस्कृतमध्ये रात्री या नावाची द्वितीय वापरली जाईल, कारण ड्युरेशन आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती काळ लागला. तेव्हा एतावंतम कालम एवढा दीर्घ काळपर्यंत न कहापि मिलितः कोणीही मिळालं नाही. मिल धातू आहे 6व्या गणाचा, त्यात हे कर्तरी भूधावी आहे. वस्तुतः आहे कर्मणी भूधावी, तो वापर केला आहे कर्तरी भूधावीसारखा. न कहापि मिलितः. आता गडबड काय इथे, एतावंतम खलु समयम
आरभ्य, अरे आरभ्य पण म्हटला आहात आणि ड्युरेशन पण दाखवतात, हे नाही चालत. एकतर कधीपासून आरभ्य ते सांगा, गेल्या वर्षापासून आरभ्य, गेल्या वर्षापासून चालेल, नाहीतर किती काळपर्यंत ते सांगा. एतावंतम कालम म्हणायचं आणि आरभ्य म्हणायचं, हे पटण्यासारखं नाही. हा जसा गोंधळ वाटतो आहे. आपण औद्धत्य, जे सिमिंगली औद्धत्य आहे ते बाजूला सारून मलाच हा नियम आरभ्याचा कळलेला नाही असं आपण समजू की ते एतावंतम कालम, एतावंतम समयम आरभ्याचं कर्म आहे, पण आरभ्याला कर्म नाही. न कापि एतावंतम खलु समयम आरभ्य मिलितः यत् उद्धारात, असा तुला कोणी एवढ्या दीर्घ काळात भेटलेला नाही ज्याच्या उद्धारामुळे, ज्याचा उद्धार केल्यामुळे, यस्य उद्धारात, यत् उद्धारात, यत् तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पुल्लिंग, यस्य उद्धारात आरात भवति जगतः विस्मयभरः, ज्याचा उद्धार केल्यामुळे ताबडतोब सगळ्या जगाला विस्मय भर होतो, सगळ्या जगावर विस्मय, सगळ्या जगाला आश्चर्यच आश्चर्य वाटतं. त्या भरला न्याय द्यायचा तर अति आश्चर्य वाटतं असं म्हणावं लागेल. जगतः विस्मय भरा, यत् उद्धारात आरात, ज्याचा उद्धार केल्यावर ताबडतोब सगळ्या जगाला अतिशय विस्मय वाटतो. असा माणूस अजूनपर्यंत तुला, असा पापी तुला अजूनपर्यंत भेटलेला नाही. असा पापिष्ठ मी आहे. वस्तुतः तुम्ही, आता तुम्ही विसरलात ते व्याकरण, तुम्ही कोणीतरी मला असं विचारायला पाहिजे होतं की पापिष्ठ हे रूप कसं काय झालं. पण इष्ट हा प्रत्यय आहे, तो विशेषणाला लागतो, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. इयस हे कंपॅरेटिव्ह आणि इष्ट हे सुपरलेटिव्ह. मी तर ते पापला लावलंय. तुम्हाला आणखीन एक उदाहरण माहिती आहे, ईश्वरेच्छा बलीयसी. बलीयसी कशी? कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची रूपं ही विशेषणाची असतात. बलियान हे पुल्लिंगी होईल. बलीयसी ईश्वरेच्छा असल्यामुळे, की स्त्रीलिंगी असल्यामुळे बलीयसी झालं. हे इयस इष्ट प्रत्यय नामांना कसे लागले? वस्तुतः हे तुम्हाला विचारायला पाहिजे. तर हे नामांना लागलेलेच नाही. जर ध्यानात घ्या, मी बलपासून विशेषण तयार केलं बलवान. आता मला याची कंपॅरेटिव्ह डिग्री साधायची आहे. त्याच्या पद्धती दोन, तर आणि तम जोडणे, नाही तर इयस आणि इष्ट जोडणे. इष्ट जोडणे, इयस आणि इष्ट. मी तरतम लावलं, बलवत्तर बलवत्तम, ठीक आहे. मी इयस आणि इष्ट लावलं, काय होईल? बलवदीयस आणि बलवदिष्ठ असं व्हायला पाहिजे, पण होत नाही. तो पझेसिव्हचा जो वत आहे तो गाळा आणि त्याला इयस लावा, मग काय होईल? मग बलियस आणि बलिष्ठ होणार. बलमधला अ गाळायचा असतो, त्यामुळे ते बल इयस इष्ट होईल. म्हणजे मतवर्थक असा जो मत आणि वत असे प्रत्यय नामांना लागतात. बुद्धिमत, बलवत, ते गाळून जे मूळ नाम राहील त्याला इयस आणि इष्ट लावलं जातं. मग तुम्हाला बलिष्ठ असं रूप मिळतं, बलियस असं रूप मिळतं. हेही पूर्ण स्पष्टीकरण नाही झालं. हे मी आता बलिष्ठ म्हटलं, त्याचं स्पष्टीकरण झालं. पण इंग्रजीत सुद्धा कधी कधी ER आणि EST लूसली वापरले जातात, संस्कृतमध्येही वापरले जातात. ते क्रियापदालाही जोडले जातात. राम हा विजयते तराम असं वापरलं जातं.
ते क्रियापदांनाही वापरले जातात. म्हणजे अधिकच यशस्वी होतो, अति यशस्वी होतो, फारच यशस्वी होतो. अशा अर्थी तर आणि तम, तराम आणि तमाम असे प्रत्यय जोडले जातात. ते तर आणि तम पासून साधित आहेत. म्हणजे तर आणि तम हे फक्त विशेषणाला लागतात, हे डोक्यातून काढून टाका. कधी कधी सिमिंगली नाऊन पण वत आणि मत प्रत्येक गाळलेला असल्यामुळे त्याचं विशेषणाचं स्वरूप गाळलेलं आहे. अशा ठिकाणी त्याचा उपयोग होतो आणि चक्क क्रियापदांना सुद्धा तरतम लावलं जातं. अद्यतर, अद्यतम, नूतनतर, नूतनतम, ह्याच्यामध्ये ते नूतन हे विशेषणच आहे. पण कालदर्शक अव्ययांनाही तरतम लावलं जातं, क्रियापदांच्या रूपांनाही तरतम लावलं जातं. ते सुद्धा धातूला नाही लावत. चक्क विजयते तराम, धातूचं विजयते हे रूप घ्यायचं आणि मग त्याला तराम तमाम लावायचं. दिस इज ऑल परमिसिबल. हे मी उडत उडत बोलतो आहे. दिस इज अ फुल चॅप्टर. त्याचा पूर्ण अभ्यास बैठक मारून, ठिय्या मारूनच करावा लागतो. हे मी फक्त मधाचं बोट लावत जसं मी बोट लावतो आहे की याच्यासाठी खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. तर माझ्यासारखा पापिष्ठ आता तुझ्यासमोर उभा आहे. तुला कोणी इतक्या दिवसात मिळाला नाही ना दीर्घकाळ. पाप हे नाम आहे. पाप हे विशेषण सुद्धा आहे. संस्कृतमध्ये पाप हे विशेषण सुद्धा आहे. पापमा असाही एक शब्द आहे. पापी आत्मा अशा आधी पापमा असाही एक शब्द आहे. पण पाप हे विशेषण आहे, पाप हे नाम आहे. मी इथे पाप या नामाला इष्ट लावलेला आहे, विशेषणाला नव्हे. हो तो असो पाप हा दुर्योधना पाप हा असं म्हणता येतं. दुर्योधन हा पाप हा, पापमा, पापमन, पापमन असं शब्द आहे. दोन्ही म्हणता येतात. तेव्हा प्री यदुद्धारात आरात भवति जगता विस्मय भरा इति इमाम इहाम ते मनसी चिरकालम स्थितवतीम संप्राप्तो अहम सफलयितुम अंब प्रणयनः. आता पहा, इति इहाम ते, इति इहाम ते, इहा म्हणजे इच्छा, सफलयितुम, सफलयितुम अहम संप्राप्तः. कुठे गेले संप्राप्त? यस, संप्राप्तः. इति इहाम ते, अशी तुझी जी इहा आहे की पापिष्ठ माणसाला सुद्धा मी पवित्र करून घ्यावं, ती तुझी इहा, ती तुझी इच्छा सफलयितुम, सफल करण्यासाठी अहम संप्राप्तः, मी इथं आलो आहे. सफलयितुम हे फल, सफल या विशेषणापासून साधलेला हा नामधातू आहे. फलेन सह सफलाः हे विशेषण होईल. कारण सगळे बहुव्रीही विशेषणात्मकच असतात. आणि त्या सफलपासून सफलयती असं नामधातू तयार होईल. तर हे सफल या बहुव्रीही समासापासून म्हणजेच विशेषणापासून साधित नामधातूचं तुमंतव्य आहे. सफलयितुम सफलीकर्तुम, सफलयितुम सफलीकर्तुम. इति इहांते सफलयितुम अहम संप्राप्तः. अशी तुझी जी इहा आहे, तुझी जी अपुरी राहिलेली इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी येऊन ठेपलो आहे. आता उर्वरित मसाला पाहू. इति इमाम इहाम ते, इमाम म्हणजे ही तुझी इच्छा मनसे चिरकालम स्थितवती, जी दीर्घकाळ तुझ्या मनात राहिलेली आहे. स्थितवती हे ॲब्सोल्युटली करेक्ट उपयोग आहे. सहसा कोणी करीत नाही. स्थिता म्हटलं असतं, स्थितवती म्हटलं नसतं. ॲब्सोल्युटली करेक्ट उपयोग आहे. असं मी का म्हणतो आहे? स्था या धातूचं कर्मणी भूधावी झालं स्थित. कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण
नाव पहा त्याचं व्याकरणाने काय केलंय, कर्मणी भूतकाल वाचक धातू साधित विशेषण. म्हणजे हे विशेषण त्या स्थाय या धातूच्या कर्माचं असलं पाहिजे. आपण स्थाय या धातूला कर्मच नाही, मग ते कर्मणी भूधावी कसं वापरायचं, वापरतात येणार नाही. गम गच्छती, टू गो, गत हे कर्मणी भूतकाल वाचक धातू साधित विशेषण आहे, पण गम या धातूला कर्मच नाही. मग हे कुठल्या कर्माचं विशेषण करणार. बाल हा सुप्त, सुप्त हा बाल हा स्वप धातूचं कर्मणी भूधावी झालं सुप्त. पण सुप्त स्वप म्हणजे झोपणं, झोपणं याला कर्मच नाही. मग सुप्तचा उपयोग कसा करणार. अकर्मक धातूपासून जर सवयीने तुम्ही कर्मणी भूधावी सिद्ध केलं, तुम्हाला सवय झाली, तुम्हाला माहिती आहे धातूला त लावला की कर्मणी भूधावी होतो, कृत होतं, पापित होतं, खादित होतं. आज तुम्ही आपल्या सहसकट सगळ्या धातूंना त जोडून कर्मणी भूधावी करत सुटणार. भाषा ही जनतेची प्रॉपर्टी आहे, जनतेने काही करावं. व्याकरणकाराने त्याचं ते निस्तरावं, मग व्याकरणकाराने ते निस्तरलं. अकर्मक धातूपासून जर कर्मणी भूधावी सिद्ध केलं तर त्या धातूला मुळात कर्मच नसल्यामुळे ते कर्तरी भूधावी म्हणून वापरावं. मग राम हा वनम गतः चालेल. तो गता हे कर्मणी भूधावी आहे, तर रामाचं विशेषण कसं होईल, चालेल. कारण कर्मणीचं विशेषण करायला, कर्माचं विशेषण करायला धातूला कर्मच नाही. बाला शय्यायाम सुप्ता, शय्या हे कर्म नव्हे काही त्याचं झोपण्याचं, ते अधिष्ठान आहे, त्यामुळे ते सप्तमी झाली. मग सुप्त हे कशाचं विशेषण करणार, कर्मच नाही, करा कर्त्याचं. बाल हा सुप्ता चालेल. मग स्थाचं कर्मणी भूधावी झालं स्थित, ते कर्त्याचं म्हणून करून टाका. मनसे स्थिता इहा, परमिसिबल ग्रामर आहे हे, खरं व्याकरण नव्हे. कानाडोळा करायचा चुकीकडे असा तो व्याकरणाने कानाडोळा केलेला आहे की अकर्मक धातूपासून कर्मणी भूधावी साधलं तर त्याचा कर्तव्य प्रयोग केलेला मान्य करा. पण इथे जगन्नाथाने त्या दुसरी युक्ती काय ग्रामरने दिली की स्थितला वत लावा, कर्मणी भूधावीला वत जोडा, मग ते कर्तरी भूधावी होईल. मग बरोबर आहे, मग त्या कर्त्याचं विशेषण चालेल. म्हणजे राम वनात गेला हे वाक्य तुम्हाला संस्कृतमध्ये 4 प्रकाराने सांगता येईल. राम हा वनम अगच्छत साधा भूतकाळ, रामेण वनम अगम्यत कर्मणी भूतकाळ, राम वनम गतः कर्मणी भूधावीचा कर्तरी प्रयोग. तिसरं वाक्य रामेण वनम गतम कर्मणी भूधावीचा भावे प्रयोग. आणि राम हा वनम गतवान हा ॲब्सोल्युटली करेक्ट प्रयोग. राम हा कर्ता आणि गम हा धातू आणि वन हे डेस्टिनेशन असं घेऊन तुम्हाला संस्कृतमध्ये 5 वाक्य करता येतील. त्यात राम हा वनम गता हे उत्तम, वनम अगच्छत हे उत्तम आणि राम हा वनम गतवान हे उत्तम. ह्याच्यात कोणताही कॉम्प्रोमाइज नाही. इथल्या रचनेत कोणताही कॉम्प्रोमाइज नाही. व्याकरण शुद्ध रचना आहे, पण रूढ रचना इहा मनसी स्थिता हीच आहे. रामा वनम गतवान ही रूढ रचना नाही. स्टॅटिस्टिकली असा उपयोग फारसे लोक करीत नाही. राम हा वनम गतः हाच उपयोग जास्त रूढ आहे. चुकीचा असला तरी, कॉम्प्रोमाइज ग्रामर असलं तरी रामा वनम गतः हे जास्त रूढ आहे. मग रामा वनम गतवान हे कोण करतं, कवी मंडळी करतात. त्याला मात्रा साधायची असतात, मग करावं लागतं. इथं जगन्नाथाने सुद्धा स्थितवती म्हणून वतीच्या 3 मात्रा साधल्या. वची 1 आणि तीच्या 2, कारण ती दीर्घ आहे. त्याने 3 मात्राची भर बरोबर टाकली. यात
यदुद्धारात् आरात् भवति जगतः विस्मयभरः इति इमाम इहाम ते ते म्हणजे तव मनस चिरकालम स्थितवतीम चिरकाल दीर्घकाळ तुझ्या मनात असलेली ही तुझी जी इच्छा आहे ती सफलयितुम ती पूर्ण करण्यासाठी अयम अहम संप्राप्त हा मी इथे येऊन ठेपलो आहे प्रणयन्नः इथे परत गडबड आहे अयम अहम म्हटलंच ना बाबा रे मग प्रणय प्रणय म्हणजे घेऊन जा नयती नेणे ह्याच्यातला प्रणयाशी काहीही संबंध नाही शृंगाराशी काहीही संबंध नाही प्र म्हणजे दूर घेऊन चल तीव्रता दर्शक आहे आणि नयती आहे प्रणय याचा जो इडिओमॅटिक उपयोग आहे शृंगारिक तो इथे गृहीत धरायचा नाही आम्हाला आता घेऊन जा स्वर्गात प्रणयतः असा पाठ घेणे जास्त संयुक्तिक आहे या पुस्तकाने जरी दिलेला नसला तरी तो पाठ घेणे जास्त संयुक्तिक आहे या पुस्तकाने पाठभेदही दिलेले नाही एक स्वीकारला आणि तोच गृहीत धरून चाललेले पाठभेद डिस्कस केलेले नाही सगळा श्लोक एकदा वाचून पहा न कापि एतावन्तं खलु समयमारभ्य मिलितः यदुद्धारात् भवति जगतः विस्मयभरः इति इमाम इहाम ते मनस चिरकालम स्थितवतीम अयम संप्राप्तो हम सफलयितुम अंब प्रणय नः माझ्या इकडचं रिडिंग असं आहे प्रणयतः हे रिडिंग जास्त ॲक्सेप्टेबल आहे